नागपुर के बेलतरोड़ी थाना क्षेत्र से आस्था के नाम पर ठगी करने वाले एक शातिर गिरोह का पर्दाफाश हुआ है। यहाँ प्रसिद्ध जामसावली हनुमान मंदिर के नाम पर फर्जी रसीदें छापकर चंदा और सदस्य शुल्क वसूलने वाले 3 आरोपियों को पुलिस ने रंगे हाथों गिरफ्तार किया है। आरोपियों ने मंदिर ट्रस्ट के नाम पर अब तक लाखों की अवैध वसूली की है। घटना रविवार सुबह की है, जब आरोपी कृष्णा वार्ड के सागर काले और विशाल वार्ड के बेलतरोड़ी के सफल्या अपार्टमेंट में चंदा वसूलने पहुंचे थे। स्थानीय निवासी को जब इन पर शक हुआ तो उन्होंने तुरंत बेलतरोड़ी पुलिस को सूचना दी। पुलिस ने मौके पर पहुंचकर तीनों को हिरासत में लिया और उनके पास से फर्जी रसीद पुस्तिकाएं बरामद की। जब पुलिस ने जामसावली हनुमान मंदिर ट्रस्ट के सचिव से संपर्क किया तो उन्होंने साफ किया कि इन आरोपियों का ट्रस्ट से कोई लेना देना नहीं है। बेलतरोड़ी पुलिस ने तीनों आरोपियों के खिलाफ भारतीय न्याय संहिता यानी कि BNS के तहत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया है। पुलिस अब यह जांच कर रही है कि इस गिरोह ने शहर में और कितने लोगों को अपनी ठगी का शिकार बनाया है। यामध्ये फिर्यादी यांच्या घरी श्री हनुमान मंदिर जामसावली मध्य प्रदेश या ठिकाणची आम्ही त्या ठिकाणावरून आले असून त्या ठिकाणी साधारणतः आम्हाला त्याची देणगी द्या आणि वर्गणी द्या असं त्यांनी सांगितलं होतं। त्यावरून फिर्यादीला संशय आला तर फिर्यादीने पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं बेलतोडीला। तर बेलतोडी पोलीस स्टेशनवरून फिर्यादीच्या त्या ठिकाणी जाऊन तर 3 इसमाला ताब्यात घेऊन 3 इसमाची सविस्तर विचारपूस केली असता तर त्यांनी सांगितलं की आम्ही जामसावलीचे जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणाचे पावती पुस्तक घेऊन आम्ही ते लोकांच्या घरी घरी जाऊन पैसे कलेक्शन करत आहोत। यावरून आम्ही मंदिर ट्रस्टची माहिती घेतली, त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही अशा कोणत्याही व्यक्तीला अधिकृत वर्गणी घेण्याकरता किंवा वर्गणीचे पैसे जमा करण्यासाठी सांगितलेलं नाहीये। त्यांच्याकडून आम्ही व्हेरिफिकेशन केलं की पावती पुस्तक हे बरोबर आहे का तुमचं आहे का। त्यांनी त्यामध्ये सांगितलं की यामध्ये आमचा याच्याशी काही संबंध नाही। याच्यावरून फिर्यादीच्या याच्यावरून आम्ही समोरच्या आरोपीवरती एकूण 3 आरोपी आहेत, भूषण वाळके, विशाल वाळके आणि राजा काळे म्हणून आहेत। हे काटोल आणि कळमेश्वरचे राहणारे असून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करून ते पावती पुस्तक कोणत्या ठिकाणी छपाई केले किंवा याबाबतचा अधिक तपास करीत आहोत। यामध्ये जे अटक आरोपी आहेत ते बऱ्याच दिवसापासून असा प्रकार करत आहेत आणि या प्रकारामध्ये त्यांनी त्याच्यावरती ते त्यांचं उपजीविका भागवायचं काम करत होते आणि हे असे फिरस्ते असून यांच्याकडून आम्ही सखोल तपास करून ती माहिती घेतो की यांनी अजून किती ठिकाणी वर्गणी घेतली। साधारणतः आमच्या लक्षात आलं की बेलतोडीच्या परिसरातून त्यांनी 4 ठिकाणावरून 101 रुपयाच्या अशा पावत्या फाडलेल्या आहेत। त्याबाबतचा अधिक तपास करीत आहोत।